Hare Nama Hare Nama eva kevalam Kalo nasteva 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 gatiranyata. हरे कृष्णा. सर्वांचं स्वागत आहे आपल्या या आजच्या मराठी भगवद्गीता सत्रामध्ये. आज आपण पाहणार आहोत 5वा अध्याय श्लोक नंबर 23. एक मिनिट, मी जरा अजून एक फाईल ओपन करतो आणि शेअर करतो मी. जस्ट ठीक आहे. आज आपण आतापर्यंत आपण 21 आणि 22 श्लोक पाहिला होता. आज 23 श्लोक पाहूया. प्रार्थनेने चालू करूया आपण. नमो विष्णुपादाय कृष्ण प्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिनिति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंदा श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्त वृंदा. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. नानाशास्त्र विचारणे निपुणो षड्धर्म संस्थापको लोकानां हितकारिणो त्रिभुवने मन्यो शरण्याकरो श्री राधा कृष्ण पदारविंद भजनानंदे नमतालिको वंदे रूप सनातनो रघुजुगो श्री जीव गोपालको सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानम् अपोहरं च विदिश्च सर्वैः अहमेव वेद्यो वेदान्तकृत् वेदविदेव चाहम्. हरे कृष्ण. तर मी श्लोका म्हणतो, रिपीट करायचं तर आपण रिपीट करू शकता. शक्नोति हैव यः सोढुम् शक्नोति हैव यः सोढुम् प्राक्शरीरा विमोक्षणात्. विमोक्ष. तुमचा आवाज खूप बारीक येतोय माताजी. मलाच येतोय का सगळ्यांना? नाही प्रभूजी, कमी येतोय त्यांचा आवाज है ना? थोडा. हा, थोडं खूप बारीक येतोय. ठीक आहे. पुढे मी परत एकदा वाचतो. शक्नोति हैव यः सोढुम्. शक्नोति हैव यः सोढुम्. येतो का आता? आता आला. प्राक्शरीर विमोक्षणात्. विमोक्षणात्. काम क्रोधोद्भवं वेगम्. काम क्रोधोद्भवं वेगम्. सयुक्त स सुखी नरः. सयुक्त स सुखी नरः. हरे कृष्ण प्रभू. थँक्यू. मी पूर्ण श्लोक एकदा म्हणतो. शक्नोति हैव यः सोढुम् प्राक्शरीर विमोक्षणात्. काम क्रोधोद्भवं वेगम् सयुक्तः स सुखी नरः. ते काय सांगितलं, वर्तमान शरीराचा त्याग करण्यापूर्वी जर मनुष्य प्राकृतिक इंद्रियांचा आवेग सहन करू शकला आणि काम आणि क्रोध यांच्या वेगांना आवरू शकला तर तो योग्य प्रकारे स्थित आहे आणि या जगात तो सुखी असतो. ओके. तर इथे काय भगवान आपल्याला पुढे काय संदेश देत आहे तिथे, की आपल्याला इंद्रियांचा जो वेग आहे त्यांना सहन करायचा आहे.
काम आणि क्रोध यांचा वेग आपल्याला सहन करायचा आहे. आणि ते कधी हे असं नाही म्हणजे एकदम टिल द एंड ऑफ द लाईफ, या शरीर सोडण्यापूर्वी ऍटलिस्ट तेव्हा तरी आपल्याला हे जे म्हणजे आपण ह्याच्यावरून समजू शकतो की किती डिफिकल्ट आहे, किती कठीण आहे. म्हणजे भगवान म्हणतात म्हणजे माणूस आता जेव्हा भगवद्गीता सांगितली तेव्हा 1000 वर्ष आयु होते, म्हणजे 999 इयर्स जरी तुम्ही ते करत असता, पण ऍटलिस्ट शेवटच्या काळात म्हणजे शरीर त्यागण्यापूर्वी तुम्हाला हे जे आहे ते तुम्हाला त्याग केला पाहिजे. किती इम्पॉर्टंट आहे आपल्याला हे समजलं पाहिजे. आणि एक किती मोठे आपले शत्रू आहेत आपले, हे पण आपण समजू शकतो. तर जो करू शकेल, आवरू शकला तर तो योग्य प्रकारे स्थित आहे आणि तो जगात सुखी. तर म्हणजे दुसरी गोष्ट आपण हे समजू शकतो की जोपर्यंत याला कंट्रोल करत नाही तो सुखी नाही आहे. आणि ते कसं, समजा त्याला क्रोध आला त्याला, तर क्रोधाच्या भरात तो काही करेल. म्हणजे आपण पाहतो आजकाल एवढे जे क्राईम होतात ते या क्रोधामुळेच होतात. आणि म्हणजे त्यांचे जेव्हा डोकं शांत होतं तेव्हा त्यांना रिअलाइज होतं तर किती मोठी चूक झाली. किंवा काम वासना, एव्हरीथिंग हे जे आहे ह्या दोघांना खूप म्हणजे त्यांना वेग जो आहे त्यांना आवरला पाहिजे. तर इथे तात्पर्यामध्ये प्रभुपाद खूप चांगलं जे वेगवेगळ्या प्रकारचे जे वेग आहे त्यांच्याबद्दल पण सांगत ते आपण पाहूया. तात्पर्य श्री प्रभुपादद्वारे श्रील प्रभुपाद की जय. जर मनुष्याला साक्षात्काराच्या पथावर उत्तरोत्तर प्रगती करायची असेल तर त्याने प्राकृतिक इंद्रियांच्या आवेगांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे. म्हणजे गरज आहे नाही, म्हणजे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, अत्यावश्यक आहे. हे आवेग म्हणजे वाणी वेग. आता प्रभुपाद जिथे वेगवेगळ्या प्रकारचे जे वेग आहे, इथे वाणीचा वेग, क्रोधाचा वेग, मनाचा वेग, उदरचा वेग, जनेंद्रियाचा वेग आणि जीवाचा वेग, हे सगळे जे वेग आहेत हे आपल्याला कंट्रोल केले पाहिजे. तर भक्ती उपदेशामृतामध्ये श्री रूप गोस्वामी हा श्लोक म्हणतात आणि खूप महत्वपूर्ण श्लोक आहे. बऱ्याच वेळेस आपण ऐकला पण असेल. वाचो वेगम मनसः क्रोध वेगम जिह्वा वेगम उदर उपस्थ वेगम एतान वेगान यो विषयेत धीर पृथ्वीमपि मां सर्वामपि मां पृथ्वीं स शिष्यात्. रूप गोस्वामीजी काय म्हणतात की या वेगाला जो कंट्रोल करू शकेल तो पूर्ण पृथ्वीवर तो शिष्य बनू शकतो. तर हे एक म्हणू शकतो आपण एक जो गुरु आहे त्याचं जे लक्षण आहे ते पण हे आहे. तर त्याचा वाणीचा वेग असं नाही जे मनात येईल ते बोलून टाकला, असं नाही. क्रोधवरती पण त्याचा वेग जो वेग आहे त्याच्यावर कंट्रोल आहे. मन जे त्याच्यावरती मनात जे आलं ते, आता बरेचसे लोक पाहतात पण मनात जे येतं ते करतात, पण तसं नाहीये. जसं भगवान आपण पुढे पाहूया 6व्या अध्यायामध्ये, मन हा आपला सर्वात मोठा शत्रू पण आहे आणि आपला मित्र पण आहे. तर मनाला जर आपण त्याचं जे हे वेग त्याला जर आपण कंट्रोलमध्ये ठेवलं, त्याला आवरून ठेवलं तर तो आपला सर्वात मोठा मित्र होईल. आणि जर नाही कंट्रोल केला तर इट कॅन बिकम बिगेस्ट एनिमी. आणि आपण पाहतो बरेचसे असे उदाहरण शास्त्रामध्ये पाहतो. रावण होता. रावण म्हणजे इतका कामी होता की तो फरक पण नाही करायचा हे माझे नातेवाईक आहे का कोण आहे. म्हणजे फक्त सुंदर स्त्री दिसली की तो ही यूज टू गेट अनकंट्रोल्ड. जसं त्याची जी भाऊला काय म्हणतात, सून सून जी होती रंभा, म्हणजे त्याची म्हणजे भावाची म्हणजे जो कुबेर त्याचा जो पुत्र आहे नलकुबेर आणि मणिग्रीवा, त्यांच्यामधले एकाची ती पत्नी होती रंभा. आणि ती खूप सुंदर होती. तिला बघून तो इतका वेडा झाला की त्याने तिचाच रेप केला. तर इतका राग आला तिच्या नवऱ्याला, त्याने श्राप दिला तेव्हा, बोला आजच्या नंतर
तू परत कुठल्याही जर स्त्रीला हात लावला तिथेच तुझं मस्तिष्क जे आहे ते तिचा विस्फोट होईल. तर त्याच्यानंतर ही बिकम व्हेरी अलर्ट. म्हणजे त्यांनी वेग आवरला नाही, पण ऍटलिस्ट तो जबरदस्ती नाही करायचा तो. त्यांना म्हणजे जसं आपण पाहिलं नंतर पुढे त्यांनी सीता मैयाला घेऊन गेला उचलून, पण त्यांनी जबरदस्ती नाही केली, कारण त्याला माहिती आहे की म्हणजे त्याला वाटलं की कदाचित हा जर श्राप खरा असला तर उगीच माझा नाश होईल म्हणून. सो पॉइंट मला हा सांगायचा आहे की काम वेग किंवा क्रोधाचा वेग किंवा उदर उदरचं वेग म्हणजे काही भूक लागली आपल्याला, काही खायचं मन होतं म्हणजे ओके ठीक आहे, म्हणजे आपण बघत नाही ते कसं आहे काय आहे, उष्ट आहे का 2 दिवसापूर्वीचं आहे, जस्ट म्हणजे ते अं, भूक लागली म्हणून खायचं, तसं नाही. ते चांगलं भोग लावलेला आहे की नाही म्हणजे भूक लागली आपलं खायचं. जनेंद्रियाचा वेग, मग जिव्हाचा वेग, म्हणजे काहीही बोलतात लोक आणि काहीही खातात. तर हे सगळे जे वेग आहे ते प्रभुपादजी म्हणतात ह्यांना खूप कंट्रोलमध्ये ठेवलं पाहिजे. जो मनुष्य या सर्व विविध इंद्रियांच्या आणि मनाचा आवेग नियंत्रित करण्यामध्ये समर्थ होतो त्याला गोस्वामी किंवा स्वामी म्हटले जाते. असा जो व्यक्ती आहे त्याला आपण गोस्वामी म्हणू शकतो. आता गोस्वामीचा खरा अर्थ काय आहे? गो म्हणजे आपली इंद्रिय. गो म्हणजे 2-3 अर्थ आहेत. गो म्हणजे गाय, गाय पण होते, गोमाता जसं म्हणतो गो. आणि गोचा एक अर्थ आहे आपले इंद्रिय. तर गो स्वामी म्हणजे जे आपल्या इंद्रियांचा जो स्वामी आहे तो गोस्वामी, खरा गोस्वामी. फक्त नावामध्ये बिंदिया गोस्वामी लावलं की ते गोस्वामी होत नाही. फक्त नावामध्ये गोस्वामी नसायला पाहिजे, त्याच्या आचरणामध्ये, त्याच्या स्वभावामध्ये, व्यवहारामध्ये तो गोस्वामित्व असलं पाहिजे. म्हणजे त्याच्या जेवढे इंद्रिय आहेत त्यांच्यावरती त्याचा कंट्रोल आहे, तर तो खरा गोस्वामी म्हटला जाईल. असे गोस्वामी अत्यंत संयमित जीवन जगतात आणि इंद्रियाचा वेगाचा पूर्णपणे त्याग करतात. भौतिक इच्छा जेव्हा अतृप्तच राहतात तेव्हा त्याच्यापासून क्रोध निर्माण होतो. ते आपण दुसऱ्या अध्यायामध्ये पण पाहिले. तर जेव्हा काम म्हणजे इच्छा आली मला हे पाहिजे आणि जेव्हा ती पूर्ण होत नाही तेव्हा त्याला राग येतो. जसं आपण पाहतो की इव्हन रावणाचं जर परत उदाहरण पाहिलं, त्याला सीता सीतामाईला हरण केला तर त्याला ती बायको म्हणून पाहिजे, पण नाही करू शकला तर तेव्हा त्याचा राग आला आणि मग त्याने ते युद्ध केलं. कधी कुठलीही इच्छा झाली आणि ती जेव्हा पूर्ण होत नाही तर त्याला राग येतो. आणि इच्छा पूर्ण झाली तर काय होणार? व्हॉट विल हॅपन? जर इच्छा पूर्ण झाली तर इच्छा संपून जाईल? नाही. इट नाही. विल कम अगेन अँड अगेन मोर. येस, इट्स लाईक एन ॲडिक्शन. म्हणजे आज एक वस्तू म्हणजे मला काही पाहायची इच्छा आहे किंवा किंवा मला उपभोग करण्याची इच्छा आहे, तर इट बिकम्स अन ॲडिक्शन. सारखं 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 मला पाहिजे. आणि ते जेवढं म्हणजे त्याला म्हणतात ना की ह्या इंद्रियांना हे देणं म्हणजे आगीमध्ये अजून तूप टाकण्यासारखं आहे. पाणी टाकण्यासारखं नाही. पाणी ओतलं तर ती आग विझून जाईल, पण तूप टाकलं तर ती आग अजून भडकते. तर त्यांना ते दिलं नाही पाहिजे. म्हणून इथे सांगितलं आहे की त्या सर्व जे वेग आहेत इंद्रियांचे त्यांना कंट्रोल केलं पाहिजे. भौतिक इच्छा जेव्हा अतृप्तच राहतात तेव्हा त्यांच्यापासून क्रोध निर्माण होतो आणि अशा प्रकारे मन, नेत्र आणि वक्षस्थल शुद्ध होतात. तर क्रोधामुळे काय होतं आपल्याला माहिती, नेत्र लगेच कोणाला राग आला असेल त्याच्या डोळ्यामध्ये दिसतं, कारण डोळे एकदम लाल लाल होतात. म्हणजे ही बिकम सो अँग्री. आपण भागवतम मध्ये पण पाहतो जेव्हा अर्जुनाला राग आला होता तेव्हा त्याचे डोळे एकदम लाल झाले होते. आणि असे बरेचसे उदाहरण म्हणजे आपण जनरल पण पाहिलं असेल, जे एकदम खूप रागीट असतात त्यांचे डोळे एकदम लाल असतात. नेत्रामध्ये दिसतं, मन मन तर खराब होतच त्याचं, म्हणजे त्याची बुद्धी काम करत नाही, त्याचं मन काम करत नाही, त्याला काही सुचत नाही, त्याला काय केलं पाहिजे काय नाही केलं. आणि वक्षस्थल म्हणजे आपलं जे हार्ट आहे ते विदीर्ण होतं एकदम, कारण ते इच्छा इतकं म्हणजे
त्यामुळे त्या डिझायरमुळे ते इतकं त्याला हे झालेलं आहे. आणि जेव्हा क्रोध येतो तो सगळं तो त्याचं काय म्हणतात त्याचे सगळे विचार, सगळे संस्कार, सगळं कल्चर त्याचं सगळं निघून जातं आणि त्याच्यामुळे त्याचं ते हार्टवर खूप इफेक्ट होता. म्हणून आपण पाहतो की जे खूप रागीट लोक असतात, खूप व्हेरी व्हेरी अँग्री, त्यांना बीपीचा त्रास होतो त्यांना. का? कारण त्याच्या हार्टवर इफेक्ट होतो ते. कारण त्याला ब्लड प्रेशर, कारण हार्ट पंपिंग जे खूप फास्ट होऊन जातं त्याची आणि त्याच्यामुळे बीपी वाढतो आणि बीपीमुळे मग दुसरे सगळे जे आजार आहेत ते सगळे निर्माण होतात. तर मन, नेत्र आणि वक्षस्थळ हे ह्याच्यावरती प्रहार करतो. म्हणून मनुष्याने या भौतिक देहाचा त्याग करण्यापूर्वीच त्यांना संयमित करण्याचा अभ्यास केला पाहिजे. आणि म्हणून प्रभुपाद म्हणतात की ते आपल्याबरोबर कॅरी नाही करायचं. कारण काय होणार जर कॅरी केलं तर, म्हणजे समजा नाही, मी कोणाला वाटत असेल मी नाही कंट्रोल करत, ठीक आहे, मी मेलो तर सगळं संपला, असं होतं का? इज इट ओव्हर विथ अस? एकदा संपलं, देह संपला की राग गेला, सगळं गेलं, काय होईल? व्हॉट विल हॅपन नेक्स्ट? समजा त्यांनी नाही कंट्रोल केला, समजा कोण असेल म्हणे आय डोंट वॉन्ट टू कंट्रोल, देह संपला, सगळं संपलं. नेक्स्ट जन्मात कॅरी फॉरवर्ड होणार. हा, व्हेरी गुड, थँक्यू माताजी. का होतं? कारण त्याचा जो राग, त्याची इच्छा, त्याचे जे संस्कार आहेत ते मनावरती उमटतात. आणि जरी, म्हणजे आपल्याला माहिती दोन प्रकारचे देह आहेत, सूक्ष्म शरीर आणि स्थूल शरीर. तर स्थूल शरीर तर आपल्या इथे राहतं, जे काय आहे मातीचं, इंडियन बॉडी, मेल फिमेल जे काय आहे सगळं इथे संपूर्ण. पण जे सूक्ष्म शरीर आहे, मन, बुद्धी आणि अहंकार, तो ते आत्म्याबरोबर पुढे जातो आणि तीच इच्छा पुढे त्या शरीरामध्ये निर्माण होते. आणि म्हणून पाहतो आपण काही जे लोक असतात, काही काही ट्रेट्स लहानपणापासून त्यांच्यामध्ये दिसतात. काही काही मुलं दिसतात की लहानपणापासूनच कुठे गेले काहीतरी उचलत बसतात, पॉकेटमध्ये टाकतात. का? कारण ही हॅज दॅट हॅबिट इन हिज प्रिव्हियस लाईफ. तर हे काही काही जे आहे ते ऑटोमॅटिक ते कॅरी फॉरवर्ड होतात. म्हणून याला अंत केला पाहिजे, याला संपवलं पाहिजे. म्हणून खूप इम्पॉर्टंट आहे काम आणि क्रोध, ह्याला तर नियंत्रित केलंच पाहिजे. तिथे असं भगवान कृष्ण आपल्याला संदेश देतात. पुढे भगवान म्हणतात, प्रभुपादजी म्हणतात, जो हे करू शकतो तो आत्मसाक्षात्कारी असल्याचे जाणले पाहिजे. आणि जेव्हा तो हे सगळं सोडतो, ऑटोमॅटिकली तो आत्मसाक्षात्काराकडे पण पुढे जातो. कधी आपण पाहणार नाही कुठला भक्त आहे किंवा कुठला जे म्हणजे गुरुजन म्हणतात किंवा स्पिरिच्युअल लोक आहेत, किंवा खूप रागीट नाहीये किंवा खूप कामी व्यक्ती नाहीये, एकदम शांत. जसं आपण पाहतो संत तुकाराम, नेहमी मी त्यांचं उदाहरण देतो. संत तुकाराम, गोरा कुमार, जनाबाई, किती म्हणजे एकदम निर्मळ मन आणि शांत. त्यांना त्यांना कशाचंही हाव नाही, नो डिझायर्स, नथिंग, बस जसं भगवंतानी चालवलंय तसं चालवलं. तर असा व्यक्ती जेव्हा तो कंट्रोल करतो तेव्हा तो पुढे आत्मसाक्षात्काराकडे पण पुढे जातो. तर खूप हे महत्वाचं आहे. जर त्याला मन शांत ठेवायचं असेल आणि सुखी व्हायचं असेल, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण सगळ्यात सुखी होण्याचा प्रयत्न करत आहोत, पण कोणी सुखी होत नाहीये. का? कारण त्याच्या मनामध्ये इच्छा आहे, मला 50 करोड पाहिजे, मला 3 माळ्याचा बंगला पाहिजे, मला मर्सिडीज पाहिजे, टेस्ला पाहिजे. ऑलवेज ही कीप्स ऑन हँकरिंग. एक झालं की एक, म्हणजे 2 करोड भेटले की आता ठीक आहे, मला आता 10 करोड पाहिजे, 10 करोड झाले की आता 50 करोड पाहिजे, 50 झाले की 100 पाहिजे. तर ते हा जो सायकल आहे ते कधी संपत नाही. म्हणून मी ते म्हणालो की इंद्रियामध्ये आपण जेव्हा अजून त्याला टाकतो, तेच म्हणजे त्याला जे पाहिजे ते दिलं की इट ऍक्ट्स लाईक अ घी किंवा तूप सारखं काम करतं आणि अजून ते मग वाढत राहत. म्हणून त्याला ते दिलं नाही पाहिजे. काम आणि क्रोध यांना कठोर परिश्रमाद्वारे संयमित करण्याचा प्रयत्न करणे हे योगी मनुष्याचे कर्तव्य आहे. तर
खूप इट्स नॉट इझी टास्क. म्हणजे काम आणि क्रोध यांना कंट्रोल करणं सोपं काम नाही. तर त्यासाठी खूप कठोर परिश्रम केला पाहिजे. मनाला मारलं पाहिजे. मन मध्ये काही इच्छा आली की नाही, मला आता हे असं करायचं नाही, मला ही वाईट गोष्ट आहे, याने माझं नुकसान होईल, मी नाही केलं पाहिजे. आणि त्याला हळूहळू म्हणजे कदाचित असं होईल, म्हणजे इट्स नॉट सडन चेंज येणार नाही. असं म्हणजे बटन ऑफ केला की लाईट बंद होईल तसं होणार नाही. इट मे टेक मंथ्स, इट मे टेक इयर, काही वर्षही लागू शकतात. पण हळूहळू हळू ग्रॅज्युअली त्याचा जो राग आहे, त्याची जी वासना आहे, त्याची जो इच्छा आहे, ते हळूहळू कमी होत जाते. आणि हे आपण जे भक्तीमध्ये ज्यांनी जॉईन केलं आहे त्यांना हे खूप अनुभव होतं. म्हणजे आधी जर पाहिलं तर माझ्यामध्ये खूप दुर्गुण आहेत. पण मी जर विचार केला 30 वर्षापूर्वी जो मी होतो आणि आजचा जो आहे, इट हेल ऑफ अ डिफरन्स. म्हणजे खूप, म्हणजे जमीन आसमानचा फरक आहे. तर ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि आपला हळूहळू या काय म्हणतात ना, या प्रगती पथावर आपल्याला पुढे पुढे आपल्याला जात राहिलं पाहिजे. तर मी जास्त टाइम नाही घेता, मी म्हणजे खूप चांगला श्लोक आहे. नक्की तुमचे काही प्रश्न असतील, कोणाचे काही प्रश्न असतील किंवा काही कमेंट्स असतील, हेमांगिनी माताजी, वंदना माताजी, प्रतिभा माताजी, मथुरा माताजी, यू कॅन ऍड. हरे कृष्ण. भगवद्गीता यथारूप की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. श्री कृष्णा मला प्रभुजी. ना प्रभूजी आता एक श्लोक आठवला. आय एम सॉरी, आय एम कटिंग समबडी. नो नो. मारुती स्तोत्रातला मनोजीवम मारुती तुल्य वेगम, म्हणजे मनाचाच वेग हेच ना, म्हणजे इथे पॉझिटिव्ह मनाचा वेग होता. येस येस येस. म्हणजे त्या ओळीचा तोच अर्थ आहे ना, मनोजीवम मारुती तुल्य वेगम. वेगम. जितेंद्रियम, त्याने इंद्रियाने पण जितेंद्र होता. त्यांचा जो वेग होता, मनचं जे तेज आहे, म्हणजे इथला दुर्गुण नाही येते, त्यांचं तेज होतं, मनाचं तेज, आणि तो खूप पॉवरफुल म्हणजे होता. पॉझिटिव्ह, इकडे नेगेटिव्ह म्हटलंय, पॉझिटिव्ह, खूप तसं म्हणजे तिकडे खूप पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह आहे. होतं. करेक्ट करेक्ट. करेक्ट. आणि जितेंद्रिय पण होते, म्हणजे आणखीन महती वाढते त्यांची ना. येस येस येस. तर तेच जसं मी आता सांगतो, 6व्या अध्यायामध्ये जो श्लोक आहे, त्याच्या 6व्या अध्यायामध्ये त्याच्यामध्ये सांगितलं आहे की मन शत्रू येऊ शकतो आणि मित्र येऊ शकतो. जसं हनुमानजीने त्यांना चांगला त्याचा उपयोग केला, तर ते मनोजीवा मार्गी तुल्य वेग, म्हणजे भगवंताचे सर्वात मोठे भक्त झाले. तेच रावण जो होता, त्यांनी मनाला कंट्रोल केला नाही, तो भगवंताचा सगळ्यात मोठा शत्रू झाला. सो हे आपण एक कॉन्फ्लिक्ट आपण बघू शकतो. येस येस. धन्यवाद प्रभूजी. थँक्यू. मस्त पॉईंट माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. दोन्ही म्हणजे आपल्याला शत्रू मन असणं कसं आणि मित्र मन असणं कसं आहे, दोन्हीची उदाहरणं कळली. मनोजवम मारुतितुल्य वेगम, मला वाटतं हा रामरक्षामधला श्लोक आहे. मनोजवम मारुतितुल्य वेगम, जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम, जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम. येस. वातात्मजं मुख्यम श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. हा, बरोबर बरोबर. आय एम सॉरी, रामरक्षा. येस येस. खूप छान क्लास प्रभूजी. ऍक्च्युली हे आपण जेव्हा ऐकतो तेव्हा ऐकताना समजतं आपल्याला काय सांगायचं प्रभुपादांना. तुम्ही एक्सप्लेन पण खूप छान केलं ते. पण जेव्हा ते आपण स्वतः अनुभवतो त्या गोष्टी, आणि ह्याच्यात त्यांनी स्पेसिफिकली म्हटलं की काम आणि क्रोध ह्याचा उल्लेख आलाय ह्याच्या ट्रान्सलेशन मध्ये मराठीच्या, की तर क्रोध हा असा दिवसातून कितीदा तरी असा अपिअर होत असतो. मध्ये मध्ये, म्हणजे माझ्या बाबतीतलं सांगायचं झालं तर, की दिवसातून एकदा तरी त्याचा, मी तर त्याचा बळी ठरतेच. म्हणजे ठरवलं की सेम ते, इयर, सेम इयर. की असं ठरवलं की दिस आर द गेट टू हेल, हे माहिती जरी असलं तरी पण ते त्यावेळेला आठवणं आणि तेव्हा कंट्रोल करणं, तसं थोडंसं कठीण वाटतं. म्हणजे ऑब्व्हियसली घरात असल्यामुळे मुलांच्या बरोबरच त्या गोष्टी घडत असतात, पण असं होत असतं. म्हणजे करेक्ट. ती सोपी गोष्ट नाहीये, कारण क्रोध एक असा आहे ना, एकदा आला की म्हणजे इट्स नॉट इझी टू कंट्रोल. खूप म्हणजे खूप खूप
वर्षांची मेहनत लागते त्याला कंट्रोल करण्यासाठी. आणि दुसरं म्हणजे त्याला कामानुज म्हटलेलं आहे. म्हणजे काम वाचणं आहे त्याचा छोटा भाऊ. म्हणजे एकदा मोठा भाऊ आला की छोटा भाऊ ऑटोमॅटिक त्याच्या मागे मागे येतो. काम आलं की क्रोध पण येईल त्याच्या मागे. तर सगळ्यात बेस्ट हे आहे की त्या मोठ्या भावाला येऊ देऊ नका, अवॉइड हिम. तो गेला की हा पण जाईल. तर एक्सपेक्टेशन्स, डिझायर्स हे जर सोडलं तर वी विल बी रिलॅक्स्ड. म्हणजे काही म्हणजे मला काही एक्सपेक्टेशनच नाही आणि हे करावं त्याने ते करावं किंवा मला हे पाहिजे, मला गाडी पाहिजे, त्याला एक्सपेक्टेशनच नाही. त्याला काय सर जर एक्सपेक्टेशन नाही तर त्याचा रिझल्ट काही आला तर ही इज नॉट बॉदर्ड. इट बिकम्स व्हेरी इझी टू डायजेस्ट द रियालिटी. हरे कृष्णा. येस फादर, करेक्ट. हरे कृष्ण. हरे नमस्कार. ठीक आहे, चला खूप खूप धन्यवाद. आपण पुढच्या आठवड्यात भेटूया, पुढच्या गुरुवारी. हरे कृष्णा. भगवद्गीता यथारूप की जय. श्रील प्रभुपाद की जय. इस्कॉन गुरुवृंद की जय. सर्व उपस्थित भक्तवृंद की जय. हरे कृष्णा. कृष्ण.